हॅलो स्टुडंट्स, आज तुम्ही बघणार आहात की ITIची जी मॉक टेस्ट असते ती मॉक टेस्ट कशी सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, तुम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल ऑन केलेला आहे. आता तुम्हाला गुगल ब्राउझर ओपन करायचा आहे. इथे गुगल ब्राउझर सगळ्यात आधी आपल्याला ओपन करायचं आहे. मला स्किल इंडिया सर्च करून CTS ओपन करायचा आहे. CTS मध्ये सपोज आता तुमचा ट्रेड कम्प्युटर ऑपरेटर आहे तर तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. यानंतर मॉक टेस्ट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि फर्स्ट लिंक तुम्हाला क्लिक करायची आहे. यानंतर तुम्हाला इथे एक रोल नंबर विचारणार आहे. तो रोल नंबर सपोज आपण एखादा रोल नंबर घेतलेला आहे. बॅकआउट जे पासआउट स्टुडंट आहे त्यांचा एखादा रोल नंबर टाकायचा आपल्याला. डमी टेस्ट राहणार आहे इथे. यानंतर इथे शो इन्स्ट्रक्शन क्लिक करायचं आहे. हे सगळे इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे तुम्हाला. जे तुम्हाला एक्झाम स्टार्ट होण्याच्या आधी जे इन्स्ट्रक्शन असतात ते इन्स्ट्रक्शन इथे आलेले आहे. ते तुम्हाला सगळे वाचून घ्यायचे आहे. सगळे रीड करा थरोली आणि त्यानंतर लास्टमध्ये चेकबॉक्स क्लिक करायचा आहे. स्क्रोल करा खाली. चेकबॉक्स क्लिक करायचा लास्टमध्ये आहे तो आय हॅव परमिशनसाठी. ठीक आहे, नंतर प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं आहे. बाकी सगळ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये टेस्ट सॉल्व्ह करायसाठी ओपन करायचं आहे. जे मी प्रोसेस इथं सांगत आहे इंटरॅक्टिव्हवर. यानंतर कॅन्डिडेट लँग्वेज सिलेक्शन आहे. डमी टेस्ट आहे. सबमिट. ठीक आहे, असा एक इंटरफेस येईल बघाल. ठीक आहे, हां एक मिनटं बघा. ट्रेड थेरी किती आहे? 50 क्वेश्चन आहे. हां, आणि ES जे आहे तुमचं एम्प्लॉयबिलिटी स्किल 25 क्वेश्चन आहे. ठीक आहे, 50 क्वेश्चनचे 100 मार्क राहील थेअरीचे आणि ESचे 25 क्वेश्चनचे 50 मार्क्स राहील. ठीक आहे, 150 मार्काचं तुमचं टोटल तिथे CBT एक्झाम राहील. कुठं? यवतमाळला. तर तुम्हाला हा एका तासामध्ये सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, स्टार्ट टेस्ट. बेस्ट ऑफ लक. सो फर्स्ट क्वेश्चन इथे आलेला आहे तुमच्या समोर बघा. आणि आता पेपर सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, विच ऑप्शन इज यूज टू प्रिव्ह्यू अन एक्झिस्टिंग वर्ड डॉक्युमेंट. व्ह्यू करायसाठी तुम्हाला एखादं वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचं आहे. त्याच्यानंतरच ते व्ह्यू होईल ना, मग ओपनचा ऑप्शन यायला पाहिजे तिथे. ठीक आहे, या पद्धतीचे क्वेश्चन राहणार आहे. तुम्हाला बुकमार्क नाही करायचं आहे. बुकमार्क नाही करायचं. ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो बुकमार्क करायचा. ठीक आहे, नेक्स्ट वर क्लिक करायचं आता.